देशभरात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएच्या कोर्टाने प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह भारतीय लष्करातील लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची नुकतीच निर्दोष मुक्तता केली होती। प्रसाद पुरोहित यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता लष्कराने त्यांना पदोन्नती दिली आहे। लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नल पदावर पदोन्नती देण्यात आली आहे। एनआयएच्या विशेष न्यायालयाने 31 जुलै रोजी प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सुटका केली होती। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी बॉम्ब तयार करण्यासाठी काश्मीरमधून RDX मागवलं होतं आणि त्यांच्याच घरी बॉम्ब तयार करण्यात आला होता। याबाबतचे कुठलेही पुरावे नसल्याने कोर्टाने नमूद केले। प्रसाद पुरोहितांना सुमारे 17 वर्ष चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर ही पदोन्नती मिळाली आहे। प्रसाद पुरोहित यांच्या पदोन्नतीच्या वृत्ताला लष्कराने दुजोरा दिला असून पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। पदोन्नतीनंतर आता प्रसाद पुरोहित यांच्या कर्तव्यावर परतण्याचा मार्ग मोकळा झालाय।